आज पाथरी शहरात पत्रकार संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी व सचिवपदी व मराठवाडा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। आमच्यासोबत आज मनेरे मॅडम आहे, जे तालुका अध्यक्षपदी त्याची निवड करण्यात आलेली आहे। मॅडम, आज पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना आयडी कार्ड वगैरे देण्यात आलेले, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण तालुका अध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती करण्यात आलेली आहे। पत्रकारांना असं शासनाकडून कोणती अशी मदत मिळायला पाहिजे, शासनाकडून पत्रकारांसोबत त्यांचा व्यवहार कसा असायला पाहिजे, शासनानं पत्रकारांना कोणकोणत्या बाबतीमध्ये त्यांना सवलती द्यायला पाहिजे, असं काय काय मत व्यक्त करणार आपण? मी रेखा मनेरे, पत्रकार संरक्षण समितीची तालुका अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे। आणि पत्रकार संरक्षण समिती शासनाकडे ज्या आमच्या समितीच्या वतीने पत्रकाराच्या ज्या काही मागण्या आहेत, जसं की टोल नाके आहेत, तर पत्रकाराला टोल नाक्यावर कर घेण्यात येऊ नये, टोल मुक्त झालं पाहिजे। आणि जे शैक्षणिक त्यांचे काही लाभार्थी मुलं आहेत, त्या मुलांसाठी शिक्षणामध्ये सुद्धा त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे। आणि काही पत्रकार असे आहेत ग्रामीण भागातून आणि ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत, त्यांना राहायला घर सुद्धा नाहीये, तर घरकुलाचा प्रश्न सुद्धा शासनाकडे आमची ती एक मागणी आहे की पत्रकारासाठी घरकुलाचा मुद्दा सुद्धा त्यांनी मान्य करायला पाहिजे। आणि जे काही इन्शुरन्स आहे पत्रकारासाठी ते सुद्धा सरकारने मान्य करायला पाहिजे, अशी पत्रकाराच्या वतीने मान्यता देण्यात यावी, अशी आमची पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने मागणी आहे शासनाकडे। तर पत्रकार संरक्षण समिती आज पाथरी इथे आज दिनांक 18/2/2026 रोजी पाथरी तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली। सगळ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं। मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी सर, तसेच आमचे परभणी जिल्हा अध्यक्ष शेख आझर सर, आणि आजचा जो कार्यक्रम होता, आज जो निवडीचा कार्यक्रम होता, तो पत्रकार संरक्षण समितीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय विनोद पत्रे सर हे नेहमी पत्रकारांच्या समस्यासाठी शासनाकडे भांडत असतात, पाठपुरावा करत असतात। कारण शासनाला मागून मागण्या करून पत्रकाराला मानधन सुद्धा चालू करण्यात यावं, यासाठी आपण पत्रकार संरक्षण समिती ही नेहमी सक्रिय सहभाग असतो। प्रत्येक आंदोलन असो, रस्त्यावर उतरून त्या पत्रकारासाठी काम करत असतात। म्हणून महिला असो, महिलांच्या पण बऱ्याच काही पत्रकार महिला आहेत, त्यांच्या सुद्धा बऱ्याच समस्या आहेत। कारण पत्रकार महिला म्हणलं की महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा आहे, पण पत्रकारिता करीत असताना खूप काही जिम्मेदारी असतात। आणि पत्रकार कसा आपण सगळ्या जिम्मेदारी पार पाडून पत्रकारिता करणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये। तर महिलांना सुद्धा आपण पुढे आलं पाहिजे। महिलांना पण मी आवाहन करते की आपण पत्रकारितेमध्ये सुद्धा उतरलं पाहिजे। महिला पत्रकारांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेऊन महिलांच्या समस्या सोडवल्या पाहिजे। आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पत्रकार संरक्षण समितीचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि न्यूज चॅनलचे आदरणीय आमचे सलमान सर यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद सर। जय हिंद। तालुका अध्यक्ष मनेरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। पत्रकाराविषयी शासनाकडून काय मदत व्हायला पाहिजे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। तसेच आमच्यासोबत परभणी जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष शेख अझर सर आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगणार आहे सर की आज पत्रकार संरक्षण समितीच्या पदी आज आपल्या वतीने सर्वांचीच निवड करण्यात आलेली आहे, आणि पत्रकारांना अशा सवलती काय असायला पाहिजे, आणि पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन सुद्धा असायला पाहिजे, काय म्हणणं आहे आपलं? सर्वप्रथम पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी माझी जी निवड करण्यात आली आहे, आमचे पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे सर आणि मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी सर यांचे मी सर्वप्रथम आभारी आहे की त्यांनी माझ्यावर जी जिम्मेदारी परभणी जिल्हा अध्यक्षपदी माझी नियुक्ती केली, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळात नक्कीच पाथरी शहरात पत्रकार भवन व्हावा यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत। आणि पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत, पत्रकारांना घरकुलची योजना पत्रकारांना मिळायला पाहिजे, आणि आरोग्यासंदर्भात ज्या पत्रकारांच्या कुटुंबांना आरोग्य विमा मिळाला पाहिजे, मोफत आरोग्य उपचार मिळाला पाहिजे, चांगल्या प्रकारचं शिक्षण पत्रकारांच्या मुलांना बी फ्रीमध्ये शिक्षण मिळाला पाहिजे। शासना दरबारी आमची मागणी राहील, येणाऱ्या काळात पाथरी शहराला पत्रकार भवन भेटायला पाहिजे। पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत, पत्रकारांना पत्रकारिता करताना ज्या समस्या निर्माण होतात, एखादी बातमी लावली तर त्याचे दुष्परिणाम होतात, जाणून बुजून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात। तर यासाठी आमची पत्रकार संरक्षण समिती खंबीरपणे पत्रकारांच्या पाठीशी उभे राहील, आणि पत्रकारांच्या ज्या समस्या असतील त्या खंबीरपणे आम्ही जिल्हाध्यक्ष या नात्यानं खंबीरपणे आम्ही पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी
भांडून शासन दरबारी आम्ही पत्रकारांच्या समस्या मांडून घेऊ आणि येणाऱ्या काळात नक्कीच पत्रकारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. क्या कहना चाहेंगे? आज जो पत्रकार संरक्षण समिति की ओर से है तो सबकी नियुक्ति की गई है, तालुका अध्यक्ष पद पर नियुक्ति किया गया, जिला अध्यक्ष पद पर नियुक्ति किया गया, मराठवाड़ा अध्यक्ष पद पर भी है तो अंसारी साहब की नियुक्ति की गई, उसी के चलते आपको भी है तो पत्रकार संरक्षण समिति का है तो एक पद दिया गया है। क्या आभार व्यक्त करना चाहेंगे आप? जैसा कि जो हमारे सीनियर है अहमद अंसारी सर और जो पूरी टीम है, पूरी टीम की जो नियुक्ति की गई है वो अहमद अंसारी सर इनके नेतृत्व में की गई है। और जैसा कि उन्होंने बताया हमारे सीनियर के जो जो प्रॉब्लम है पत्रकारों के, जैसे कि पत्रकारों को जो भी अन्याय अत्याचार किया जा रहा है पत्रकारों के ऊपर, पत्रकारों को जो मारहानि की जा रही है, जो भी तकलीफ पहुंचाई जा रही है, तो उसके खिलाफ में एक ये जो पत्रकार संरक्षण समिति है ये आंदोलन करती है। और कई समस्या है, जैसे कि समझो कोई पत्रकारों को जैसे कि समझो जो भी समझो न्याय मिलना चाहिए, जिस तरीके का न्याय नहीं मिलता, घरकुल का न्याय नहीं मिलता, और जो भी समझो समस्याएं होती है पत्रकारों के, जैसे कि पत्रकारों को कोई मानधन नहीं है। पत्रकार जो आज काम कर रहे हैं, ये पत्रकार एक जो चौथा स्तंभ है देश का, ये चौथा स्तंभ ये मेहनत करते रहता है, ये अपने पत्रकारिता के अंदर ये जो अन्याय अत्याचार होता है लोगों के ऊपर, ये लोगों के अन्याय अत्याचार को उजागर करता है। और जैसे कि देखा जाता है पत्रकारों के ऊपर भी अन्याय अत्याचार होता है और इसके ऊपर कोई आवाज नहीं उठाता। तो ये पत्रकार संरक्षण समिति जो बनाई गई है, ये अन्याय अत्याचार जो पत्रकारों के ऊपर होता है, जो सब हर किसी के अन्याय अत्याचार को जो उजागर करते हैं, इनके इस अन्याय अत्याचार को उजागर करने के लिए और इनको इनके साथ इंसाफ मिलने के लिए ये पत्रकार संरक्षण समिति बनाई गई है। और हमारी इसमें जो निवड़ की गई, इसके लिए मैं उनका शुक्रिया अदा करता हूं। और तमाम जो टीम की तरफ से भी मैं अहमद अंसारी सर का और जो हमारे सीनियर है ऊपर के सर, मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूं। थैंक यू। और आपके चैनल का भी शुक्रिया अदा करता हूँ। इस वक्त हमारे साथ में पाथरी दर्पण के संपादक अयूब खान सर है, उनसे हम जानना चाहेंगे क्या कहना चाहेंगे सर कि आज यहाँ पर है तो पत्रकार संरक्षण समिति के पद पर है तो आपकी भी नियुक्ति की गई, किस तरह से खुशी का इजहार करेंगे और इस पत्रकार संरक्षण समिति के सदस्य पद पर नियुक्ति करने पर किस तरह से शुक्रिया अदा करेंगे आप? और पत्रकारों के बारे में क्या फैसिलिटीज मिलना चाहिए, इसके बारे में क्या कहेंगे आप? उन्होंने जो भी कहा है वो पत्रकारों के हक में कहा है और हम भी हमारे सीनियरों के साथ उनके कदम से कदम मिलाकर उनका साथ देंगे। बस इतना ही कहना चाहूँगा। शेख सिकंदर साहब से कुछ सवाल पूछना चाहेंगे। ये जो उनको जिम्मेदारी दी गई है उसको किस तरह से निभाएंगे? संगठन ने जो विश्वास बताकर मुझे तालुका संगठन पद के लिए यहाँ पर मेरी नियुक्ति की है, तो आने वाले दिनों में संगठन के लिए अच्छा काम करने की मैं पूरी कोशिश करूंगा। यहाँ जय हिंद, जय भारत। इस वक्त हमारे साथ में पत्रकार संरक्षण समिति के मराठवाड़ा अध्यक्ष अहमद अंसारी साहब है, जो उनके नेतृत्व में आज पाथरी शहर के अंदर है तो सभी पत्रकारों की नियुक्ति की गई, उन्हें तो आई कार्ड दिए गए, उनका मान सम्मान किया गया। उसी के चलते आज उनसे हम ये जानना चाहेंगे कि आज के इस मौके के ऊपर वो क्या कहना चाहते। देखते हमारे साथ में मराठवाड़ा अध्यक्ष अहमद अंसारी साहब, कहना चाहेंगे सर? आज पाथरी तालुक्यातील सर्व माझे बंधू भगिनी यांचा सदस्यपदी व पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली। आमचे पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनोद पत्रे सर, हे पत्रे सर पत्रे नव्हे तर शस्त्रे आहेत आमचे संस्थापक अध्यक्ष। आणि आमचे प्रदेश अध्यक्ष जे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे सर यांच्या मार्गदर्शनाच्या व अध्यक्षाखाली आम्ही हा आज पाथरीचा जो कार्यक्रम आहे त्यांची पत्रकार संरक्षण समितीची आम्ही सदस्यांची पदाधिकाऱ्यांची निवड केलेली, याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पत्रकार संरक्षण समितीचे आज पद नियुक्ती करण्यात आलेली आहे। पत्रकार संरक्षण संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व पत्रकारांची टीम काम करत आहेत। पत्रकार कसा असावा, पत्रकारासाठी शासनाकडून कोणत्या सवलती मिळायला पाहिजे, सर्व पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे। विनोद पत्रे सर हे पत्रे नव्हे तर शस्त्र आहे, कारण मराठवाडा अध्यक्ष यांनी बरोबर सांगितलेले, पत्रकारांच्या हातात जेव्हा कलम येते ते कलम नसते, ते शस्त्र असते। म्हणून त्यांनी सांगितलेले की विनोद पत्रे सर हे पत्रे नाही तर विनोद पत्रे सर हे शस्त्र आहे। त्यांनी अधिकार दिलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम नियुक्त करण्यात आलेली आहे। त्याचाच परिणाम म्हणून आज पाथरी शहरामध्ये अहमद अंसारी मराठवाडा तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पत्रकार संरक्षण समितीचे सदस्य आज
त्यांच्या नियमानुसार काम करत आहेत आणि शासनाकडून त्यांच्या योग्य ते मागण्या आहे. तालुका अध्यक्ष मॅडम असतील किंवा पत्रकार बांधव असतील, सगळ्यांनी शासनाकडून योग्य ते मदत मिळायला पाहिजे. शासनाकडून शिक्षणासाठी त्यांच्या मुलासाठी व योग्य ती मदत मिळायला पाहिजे. तसंच पाथरी शहरामध्ये एक पत्रकारांचं पत्रकार भवन सुद्धा असायला पाहिजे असे त्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे. आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल SKF न्यूज. सलमान सय्यद सोबत पाथरी.